मला माहीत आहे की तू सध्या कोणत्या परिस्थितीला तोंड देत आहेस, पण काळजी करू नकोस. माझे आशीर्वाद क्षणोक्षणी तुझ्या पाठीशी आहेत. जे त्यांच्या आयुष्यात सुख आणि दुःख असताना देखील माझ्या चरणी अर्पण होतात, त्यांची साथ मी कधीही सोडत नाही. या काही दिवसात तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो, पण तुम्ही फक्त तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा, कारण मी तुम्हाला मार्गदर्शन करेन. मी तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रेम, आनंद आणि शांतीचा वर्षाव करीन. तुमचा देवाच्या आशीर्वादांवर विश्वास असल्यास स्वामी आई टाईप करा. तुमचा वाईट काळ या आठवड्याच्या शेवटी संपणार आहे. नवीन अद्भुत सुरुवातीसाठी सज्ज व्हा. देव आज तुला म्हणतोय, मी या वाईट परिस्थितीतून काहीतरी सुंदर आणणार आहे. अभिनंदन, देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे आणि आता तुम्हाला प्रचंड यश मिळणार आहे. तुम्हाला ते करिअर मिळेल, तुम्हाला ती गाडी मिळेल, तुम्हाला ते घर मिळेल, तो करार तुम्हाला मिळेल. ते कितीही वाईट असले तरीही जेव्हा मी येतो तेव्हा कोणताही अडथळा काहीच करू शकत नाही. सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा. शत्रूने तुम्हाला काय सांगितले याची पर्वा मला नाही. तुम्ही चमत्कारासाठी पुढे आहात. काहीतरी चांगले घडणार आहे. जर तू हा संदेश शेवटपर्यंत पाहिलास तर मी तुला तुझ्या आयुष्यात कशाचीच कमी पडू देणार नाही. बदल येत आहे. देवावर विश्वास ठेवत राहा. त्याने तुम्हाला कधीही अपयशी केले नाही आणि तो कधीही करणार नाही. मी तुला असं म्हणत नाही की तू रोज मंदिरामध्ये येऊन माझे चरण स्पर्श कर. बाळा, तू फक्त अंतःकरणातून मला समोर ठेवून एकदा हाक मार, मी तुझ्या समोर येईल. देव म्हणतो, तुझ्यासोबत जे काही घडले नाही त्यामुळे माझी योजना थांबली नाही. यास बराच वेळ लागेल, परंतु मला माहीत आहे की तुला तुझ्या नशिबात कसे पोहोचवायचे. तुमच्या मुलांना प्रार्थना करायला शिकवा, जेणेकरून त्यांच्या लहान हृदयाला जड वाटत असेल तर ते देवाकडे जाऊ शकतात, जगाकडे नाही. तुम्ही तयार असाल तर टाईप करा की मी माझ्या मुलांना प्रार्थना करायला शिकवणार आहे. चांगली बातमी वाटेवर आहे. स्तोत्र तुमच्या प्रार्थना ऐकत आहे. तुमचा विश्वास असल्यास होय टाईप करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा. भावनेसह म्हणा, माझ्याकडे आधीपासूनच असलेल्या पैशाबद्दल मी कृतज्ञ आहे आणि मी अधिक प्राप्त करण्यास तयार आहे. देव अजूनही तुझी कथा लिहित आहे. पेन चोरण्याचा प्रयत्न करू नका. लेखकावर विश्वास ठेवा. तुमचा विश्वास असल्यास स्वामी आई कमेंट करा. देव म्हणतो, तयार व्हा. मी तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे. मी आधीच उपचार, स्वातंत्र्य, पदोन्नतीची रांग लावली आहे. ते अचानक होणार आहे. तुम्हाला ज्या वेदना होत आहेत त्याची तुलना येत असलेल्या आनंदाशी होऊ शकत नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुमची वेळ येत आहे. ती तुमच्यासाठी घडणार आहे आणि तुम्हाला असे वाटू शकते की खूप आशीर्वाद जवळ आहे. प्रार्थना करत राहा, यावर विश्वास ठेवा आणि तुमचे जीवन अधिक चांगल्यासाठी बदलत राहा. देव म्हणतो, तयार व्हा. मी तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे. मी आधीच उपचार, स्वातंत्र्य, पदोन्नतीची रांग लावली आहे. ते अचानक होणार आहे. तू मला शोधशील तेव्हा अचानक मी तुझ्या समोर येईन. अरे बाळा, माझा अतोनात तुझ्यावर प्रेम आहे.
भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुमचा विश्वास असल्यास आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा. देव म्हणतो, मी तुझ्यावर प्रेम करतो कारण मी तुला निर्माण केले आहे. तुमच्या मालकीचे आहे म्हणून नाही, तर मी तुझ्यावर प्रेम करतो कारण तू खास आहेस. जास्त विचार करणे थांबवा. जर देवाची इच्छा असेल तर ते घडेल आणि काहीही थांबणार नाही. तसे नसल्यास त्याच्याकडे एक चांगली योजना आहे हे जाणून शांतता प्राप्त करा. देवाला प्रथम ठेवा आणि तुमचे जीवन बदलू पहा. देवाची आज्ञा पाळा, तो तुम्हाला अधिकाधिक आशीर्वाद देईल. देवाची योजना खूप चांगली आहे. तुम्ही सहमत असाल तर देवा, माझ्यावर तुझी दैवी शक्ती कायम राहू देत कमेंट करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा. देव म्हणतो, कधी कधी मी तुला मागे धरतो आणि तुझ्या योजना नष्ट करतो. तुझ्या गंतव्याचा रस्ता सुरक्षित आहे याची खात्री करण्यासाठी. आणि आता एकही क्षण काळजीत घालवू नका, सगळं व्यवस्थित होईल. देव म्हणतो, तुम्ही तुमच्या आयुष्यात महान गोष्टी कराल आणि ते पिढ्यानपिढ्या चालू राहील. ईश्वराची विश्वासूता तुमच्यासाठी ते करेल. तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम अध्यायांपैकी एकात जाणार आहात. देव म्हणतो, तुमच्यासाठी चांगली बातमी येत आहे. हे तुमच्यासाठी एक लक्षण असेल की नुकतेच घडलेले सर्व काही असूनही तुम्ही योग्य मार्गावर आहात. मला तुमच्यावर विश्वास आहे. मला माहीत आहे की तुम्ही माझ्या पुढील संदेशाची प्रतीक्षा कराल. शांतपणे ऐक किंवा मग टाईप कर. देवा, मला निर्माण केल्याबद्दल धन्यवाद आणि माझ्या पापांची क्षमा व्हावी त्यासाठी मी तुझी माफी मागतो. कृपया तुमच्यावर प्रेम करण्यासाठी आणि मी जे काही आहे त्यासह इतरांवर प्रेम करण्यासाठी माझे सर्वोत्तम प्रयत्न करण्यास मला मदत करा. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा. देव म्हणतो, तुमच्या जीवनासाठी माझ्याकडे एक अद्भुत योजना आहे. तुमच्या समृद्धीसाठी योजना आहे. तुम्हाला बरे करण्याची योजना आहे. या धक्काधक्कीच्या परिस्थितीतून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी योजना आहे. तुम्ही ज्याची वाट पाहत आहात आणि प्रार्थना करत आहात त्या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही जाणार आहात. देवाचा हा संदेश जर तुम्ही वाचत असाल तर तुमची सर्व संकटातून मुक्ती होईल. तुम्हाला बरे वाटेल. पैसे तुमच्याकडे येतील. तुम्ही बरे व्हाल. प्रेम तुम्हाला शोधेल. आयुष्य तुमच्या कल्पनेपेक्षा चांगले होईल. सकारात्मक राहा आणि सर्व ठीक आहे यावर विश्वास ठेवा. दररोज पुनरावृत्ती करा. मी स्वतःवर प्रेम करतो आणि आदर करतो. मी आनंद, आरोग्य आणि आनंद निवडतो. मी माझे जीवन प्रामाणिकपणे जगतो. मी स्वतःला मुक्तपणे व्यक्त करतो. मी माझे स्वतःचे जीवन प्रयत्न करून घडवतो. मी माझे स्वतःचे निर्णय, भावना आणि जीवनाचा प्रभारी आहे. मी माझ्या जीवनाबद्दल आभारी आहे. मी स्वतःवर प्रेम आणि स्वतःचा आदर करतो. तुमच्या आयुष्यात कोणीतरी खूप खास प्रवेश करणार आहे. खूप चांगली बातमी येण्यासाठी सज्ज व्हा. तुम्ही तयार असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा आणि ज्यांना यांची गरज आहे त्यांना शेअर करा. हे लक्षण आहे की तुम्हाला पाहिजे ते घर येत आहे. तुम्हाला हवी असलेली नोकरी येत आहे. तुम्हाला हवे असलेले नाते येत आहे. तयार असल्यास होय टाईप करा. देव आज तुला म्हणतोय, मी या वाईट परिस्थितीतून काहीतरी सुंदर आणणार आहे. शांतपणे ऐका किंवा मग टाईप करा. मी काळजी करणार नाही. देव मला चुकवणार नाही हे जाणून
मी त्याच्यावर माझा विश्वास ठेवीन. देवाने माझ्या हृदयात ठेवलेल्या प्रत्येक वचनाला मी जन्म देईन. देवाने मला जे बनवण्यासाठी निर्माण केले आहे ते सर्व मी बनेन. देव म्हणतो, मी सदैव तुझा देव असेन. मी तुला घडवले आहे. मी तुझी काळजी घेईन. मी तुला सोबत नेईन आणि तुला वाचवीन. मी सदैव तुझ्या बरोबर आहे, अगदी जगाच्या शेवटपर्यंत. तुम्ही अशा सीझनमध्ये प्रवेश करत आहात जिथे प्रत्येक गोष्ट तुमच्या बाजूने वेळेवर प्रत्येक वेळी तुमच्यासाठी कार्य करते. या गोष्टीचा तुम्हाला अनुभव असल्यास होय टाईप करा. देव म्हणतो, तू माझ्या जवळ ये. तुझे चांगले करून घे आणि तुमचे चांगलेच होईल. विश्वास ठेव. मी तुला प्रतिफळ देईन. नम्र व्हा आणि मी तुला उंच करीन. तुमच्या आयुष्यात असे काहीतरी येत आहे जे सर्व काही पूर्णपणे सकारात्मक पद्धतीने बदलेल. देव म्हणतो, मी तुला निवडले आहे. मी तुला विशेष उद्देशाने बोलावले आहे. माझ्याकडे तुमच्या जीवनासाठी एक योजना आहे आणि सर्व गोष्टी चांगले कार्य करण्यासाठी ही योजना आहे. तुम्ही संभ्रमात असाल किंवा निराश असाल, पण लक्षात ठेवा, देवाला सर्व माहिती आहे की ते तुमच्या हानीसाठी आहे. ते तुला भेटणार नाही आणि जे तुमच्या फायद्यासाठी असेल ते तुला दिले जाईल. देव म्हणतो, तुम्ही एकट्यात खूप वेळा रडला होता, पण आता मी तुम्हाला मोठा आशीर्वाद देण्याच्या तयारीत आहे. ते प्राप्त करण्यासाठी तयार राहा. देव म्हणतो, ही तुमची देवदूतांद्वारे खात्री आहे की तुमचे जीवन प्रेम, शांतता आणि विपुलतेसह मोठ्या सकारात्मक मार्गाने बदलणार आहे. तुम्ही सध्या जे पाहत आहात त्यापेक्षा मोठे काहीतरी तुमच्यासाठी येत आहे. तुमच्या स्वतःच्या मूल्यावर विश्वास ठेवा आणि इतरांना तुमचा न्याय करू देऊ नका, कारण तुम्ही अविश्वसनीय पात्र प्रतिभावन आहात आणि ब्रह्मांडाद्वारे दैवी मार्गदर्शित आहात. ज्या व्यक्तीने तुम्हाला दुखावले आहे ती आता माफी मागेल. त्यांना त्यांच्या चुकांसाठी खेद वाटतो. तुमचे यश तुमच्या नशिबात लिहिलेले आहे. स्वतःला कमी लेखू नका. देवदूतांचे आशीर्वाद तुमच्यासोबत आहे. तुमचा देवावर विश्वास असेल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा. हृदय नसलेल्या शब्दांपेक्षा शब्दांशिवाय हृदय असणे प्रार्थनेत चांगले आहे. पर्वताचे शेकडो भाग आहेत. सर्व एकाच ठिकाणी नेणारे आहेत. म्हणून तुम्ही कोणता मार्ग घ्याल याने काहीच फरक पडत नाही. तुम्हाला स्वतः चालत मार्ग तयार करावा लागेल. मार्ग आता तयार होत आहे. तेथे पडून आहे आणि तुमची वाट पाहत आहे. तुमच्या योजनेतील उशीर हे देवाचे संरक्षण आणि तुमच्यावरचे त्याचे प्रेम होते. तो नेहमीच तुमच्या जवळ असतो. तो तुम्हाला येथे आणि आता मार्गदर्शन करत आहे. तुमचा यावर विश्वास असल्यास आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा. देव म्हणतो, तुम्ही एकट्यात खूप वेळा रडला होता, पण आता मी तुम्हाला खूप मोठा आशीर्वाद देण्याच्या तयारीत आहे. ते प्राप्त करण्यासाठी तयार राहा. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहाल तेव्हा तुमचे खरे प्रेम तुम्हाला सापडेल. तुम्ही त्यांच्याकडून लवकरच चांगले ऐकू शकाल. फक्त आराम करा आणि तयार व्हा. तुमचे प्रेम येत आहे. तुम्ही इतरांना प्रेम दिले तर देव एका क्षणात तुमचे संपूर्ण जीवन बदलू शकतो. तुटलेल्या जीवनात देव काय करू शकतो याबद्दल कधीही शंका घेऊ नका. लवकरच तुम्हाला या गोष्टीचा अनुभव येईल. तुम्ही देवावर जितका जास्त विश्वास ठेवता तितका तो तुम्हाला आश्चर्यचकित करतो. देव म्हणतो, क्षमा करण्याची वेळ आली आहे. माझी इच्छा आहे. राग सोडून द्या. तुम्हाला दुःखापत सहन करण्याची गरज नाही. दुःखाला धरून राहणे, वेदनेला धरून राहणे सारखेच आहे.
कारण तुम्ही राग का धरत आहात याचे ते स्मरण करते. ते दुःख माझ्या हाती दे, मी तुझ्यावर प्रेम करतो. अचानक तुम्ही योग्य लोकांना भेटाल. जे दरवाजे बंद होते ते आता उघडतील. उद्दिष्टे साध्य होतील आणि प्रार्थनांचे उत्तर दिले जाईल. आशा कधीही गमावू नका. जेव्हा तुला वाटते की ते संपले आहे, तेव्हा देव तुला एक चमत्कार पाठवतो. तुमचा देवावर विश्वास असेल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा. तुम्ही लवकरच आश्चर्यचकित होणार आहात. सर्व काही अचानक होणार आहे आणि चमत्कारिकपणे तुमच्या बाजूने सर्व कामे केली जातील. तुमचे जीवन इतके अद्भुत होईल की तुम्हाला नेहमीपेक्षा उंच उडण्यासाठी पंख वाढतील. प्रेम तुम्हाला अक्षरशः बरे करेल. तुम्हाला एक नवीन आणि ताजी ऊर्जा मिळेल. त्यामुळे तणाव सोडून द्या आणि माझ्यावर विश्वास ठेवा. पुन्हा उत्साही होण्याची वेळ आली आहे. हे लक्षात ठेवण्याची वेळ आली आहे की तुम्ही या प्रवासात एकटे नाही आहात. मी तुमच्या आव्हानांवर काम करत आहे. मी तुमच्यासाठी देवदूतांना आधीच नियुक्त केले आहे. एकटे जीवन जगणे कठीण आहे. भविष्यात काय आहे हे जाणून घेणे कठीण आहे. हे अयशस्वी होण्यासाठी भीतीदायक आहे, ते लक्षात ठेवा. मी तुमच्यासाठी आहे. मी तुझ्यासोबत फिरेन. मी तुमची बाजू कधीच सोडली नाही. तुम्ही माझ्यापासून पळू शकता, पण मी नेहमी तिथे असेन. रागावणे हे पाप नाही. तुम्हा सर्वांना मानवी भावना आहेत. तथापि रागात असताना पाप करणे योग्य नाही. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. रागाने झोपायला जाऊ नका. माफ करायला शिका आणि प्रेम करायला शिका. भगवंत सदैव तुझ्या सोबत आहे. देव म्हणतो, अरे बाळा, तू खूप काही करण्यास सक्षम आहेस. मी तुला दिलेले मन खूप शक्तिशाली आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप काही करू शकता आणि करणार आहात हा माझा विश्वास आहे. मी तुझ्यावर बिनशर्त प्रेम करतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दुःखाचा नाश करू देत आणि नेहमी तुम्हाला हसत खेळत ठेवू देत. ही स्वामींचरणी मनापासून प्रार्थना.